नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आजचा ब्लॉग तुम्ही थंबनेलमध्ये बघितलाच असेल की आम्ही कुठं चाललो आहे ते। तर मी आज चाललो आहे केलंबा देवीला दर्शनासाठी। तर आमचा म्हणजे जायचा प्लॅन आधीच ठरला होता, तो आता काही रिझन्समुळे आम्ही नाही काही रिझन्समुळे आम्हाला नाही जायला भेटलं। तर आज आम्ही चाललो आहे, म्हणजे पोरं नाही आहेत, आम्ही आयुष आणि मी चाललो आहे। आणि कारण मी आता वडखलला आयुषला आणायला चाललो होतो, तर आयुष बोलला की आपण जाऊया दर्शनासाठी। तर मी जाणार आहे दर्शनाला, पण मी दर्शनासाठी जाणार नाही आतमध्ये। तर आतमध्ये जाणार आहे मी, पण देवीजवळ जाणार नाही, कारण जरा घरी प्रॉब्लेम आहे आमचा, त्याच्यामुळे मी जाणार नाही। आयुष जाईल दर्शनाला आणि मी सोबत जाणार त्याच्या। तर गेल्या वर्षी मी ब्लॉग बनवला होता हा, आता यंदाचा पण मी बनवतो आहे, बिकॉज ऑफ मला जायचंच होतं। तर जाऊया चला। आयुष थांबला आता वडखलला, तर आता मी सध्या इथून एकटाच चाललो आहे आणि आयुषला तिथून घेतो आणि मग आपण भेटू डायरेक्ट, चला। तर गाईज आता आयुष मला भेटलेला आहे। तर आता आम्ही इथून डायरेक्ट खरोशीला जाणार आहोत, कारण केलंबा देवीचा म्हणजे तुम्ही गेल्या वर्षीचा ब्लॉग बघितला असेल आणि तुम्हाला माहीत पण असेल कदाचित की खरोशी गावात केलंबा देवी जी जागृत देवस्थान आहे, स्वयंभूत देवी आहे, ती आहे। हो कसा हसत होता एकदम, हवा गेला। तर तिथं जाणार आहोत आपण आणि आम्ही दोघंच जाणार आहोत। तर गेल्या वर्षी आम्हाला DJ वगैरे नव्हता भेटला वरती, म्हणजे होता पण आरती चालू होती म्हणून काही रिझनमुळे लावला नव्हता। तर आता बघूया आपल्याला भेटते की नाही, तसं की कसं काय मजा असते ते बघूया यंदा। आणि गर्दी, मेन गोष्ट गर्दी किती आहे आणि आपलं दर्शन किती वेळात होते ते बघायचं आहे। तर बघूया आता, जाऊया डायरेक्ट आपण तिथे। तर काही हा बघा, इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे, हा बॅनर लागला आहे, इथून आता आपल्याला आतमध्ये जायचं। तर काही आता असं वाटते की गर्दी कमी आहे, कारण गेल्या वर्षी आम्ही आलो होतो ना, तर इथूनच गर्दी लागली होती आम्हाला, गाड्या इथूनच जाम झाला होता गाड्यांचा। आता गर्दी असं वाटते कमी आहे, बघूया आता पुढे जाऊन समजू। तर गाईज आता पोचलेलो आहोत आपण, आणि आम्हाला वाटलं गर्दी नव्हती, पण गाड्यांची गर्दी लागलेली, पण थोडीशीच होती। 15 मिनटात आम्ही आलो, आपण गर्दी आहे बघ। आता वरती गेल्यावर समजेल किती गर्दी आहे। काही बी घ्या, 30 रुपये 30 रुपये सुद्धा, फक्त 30 रुपये खरेदी करा। या महागाईच्या काळामध्ये जनताची कमाल, महागाईच्या काळामध्ये जनताची कमाल, तर गाईज आपल्या समोर आता प्रवेशद्वार आला आहे केलंबा देवी मातेचं, बघा समोर। तर गेल्या वर्षीपेक्षा जरा गर्दी जाम कमी म्हणजे गेल्या वर्षी आम्ही इथूनच वरती जायला 1 तास लागला होता। आता
कंटिन्युअसली पब्लिक वरती चालली आहे. मला वाटलं होतं की गर्दी कमी आहे, पण गर्दी बघायची. गर्दी चालू झाली. तर इथून बघू किती टायमात आपल्याला जायला भेटते वरती. डीजे वाजते. आयुष पण असेल. आयुषला लय आनंद झालाय वरती डीजे वाजते तर. मगापासून दुःखी होता. वन साइड एकटाच नाचणार. झालेला आहे तर कार्यालय नवी दिशा आणि बल मिळाले आहे. आपले हे प्रेम आणि विश्वास पाहून आम्हाला खूप आनंद होतो. अस्मिता राज शिरवडकर पनवेल यांच्याकडून 100 रुपयाची देणगी आहे. ग्रामस्थ मंडळ थोडीशी त्यांचे शतशः आभारी आहे. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. दर्शन गेला. कुठे असतील तर माईकशी संपर्क करायचा आहे. मला तर वाटते मी मगाशी म्हटलं होतं की आशिष डीजे एक तर भाई आता निघालेलो आणि शेवटचा गाणी डीजेवाल्यांनी लालबागच्या राजाचा गाणी लालबागच्या राजाचा गाणी आपल्या आईच्या चरणी लय मस्त वाटतं. आपण निघालो आणि खाली गेल्यावर भेटतो. त्यांना विनंती करतो की त्यांनी यांचा सत्कार करायचा आहे. अजून पण गर्दी आहे. रवींद्र पाटील राणा सर्व
सर्व मांगवले शिव सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके नारायण फायनली आपला ब्लॉगचा एंड झाला आहे. म्हणजे आता मी घरी चाललो आणि गाडीवर होतो. घरी नाही म्हणजे रिवर्सला आहे. कळलो मी याचे केस कापायला. आता मी डायरेक्ट घरी जाणार आहोत. मग इथंच ब्लॉगचा एंड करतो आणि मी ब्लॉग एडिट करतो. म्हणजे आपल्याला दुसरा पण ब्लॉग करायचा. आज गावात काहीतरी आहे त्यासाठी दुसरा ब्लॉग बनवणार म्हणून हा ब्लॉग एंड करून आपण तो ब्लॉग दुसरा ब्लॉग. तर भेटू आपण पुन्हा एकदा अशाच आपल्या चांगल्या एकदम ब्लॉगमध्ये. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि आपल्याला तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ती मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.